आज रविवार 22 मार्च 2026 रोजी राजगुरुनगर नगर परिषदेने सायकलची स्पर्धा आयोजित केली होती. शहीद दिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित केलेली होती. ह्या स्पर्धेत लहान मुलांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतलेला होता. कारण मी जर बघितलं तर जवळपास 80% मुलं ही वयवर्ष 15च्या आसपासच होती. ह्या स्पर्धेत ओम कुऱ्हाळे आणि पांडुरंग बोंबले हे अनुक्रमे प्रथम तृतीय आले होते. मित्रांनो, ओम कुऱ्हाळे आणि पांडुरंग बोंबले हे सायकलिस्ट आहेत. त्यांनी कन्याकुमारीपर्यंत सायकल चालवलेली आहे. जवळपास 3,500 किलोमीटर एवढी सायकल चालवली. तसेच पांडुरंग बोंबले यांनी आपल्या राजगुरुनगरपासून नेपाळपर्यंत सायकल चालवलेली आहे. तर सायकल चालवण्यामुळे आपल्या पायाचा खूप मोठ्या प्रमाणात व्यायाम होतो. पायाचे स्नायू मजबूत होतात, तसेच पोटाचे स्नायूसुद्धा मजबूत होतात. पूर्ण अंगाचा व्यायाम होतो. हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. मानसिक ताणतणाव कमी होतो. सायकल हे एकमेव वाहन आहे ज्याला पेट्रोल लागत नाही, तरीसुद्धा ते अतिशय चांगल्या प्रकारे चालते. मी पण ह्या स्पर्धेत भाग घेतलेला होता. मला दिसून आलं की जी लहान मुले असतात त्यांच्यात खूप अफाट एनर्जी असते, खूप ताकद असते. ज्या मुलांकडे गिअरच्या सायकली तसेच पातळ टायरच्या सायकल होत्या ते पुढे आले होते, परंतु ज्यांच्याकडे साधी सायकल होती त्यांनीसुद्धा खूप कष्टाने सायकल चालवली. अगदी 5, 6, 7 वर्षाची बालकंसुद्धा या स्पर्धेत सहभागी होती. आपल्या नगर परिषदेच्या वतीने सर्व स्पर्धकांना टी-शर्ट आणि मेडल वाटण्यात आलं होतं. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की सर्व स्पर्धक हे स्पर्धा पूर्ण करून राजगुरुवाडा येथे जमलेले आहेत. त्यानंतर आपल्या शहराचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा राजगुरुवाडा येथे चाललेले आहेत. त्यात मित्रसेन डोंगरे तसेच घुमटकर अशी बरीच नेते मंडळी होती. अशी स्पर्धा प्रथमच आपल्या शहरात आयोजित केली होती. नगर परिषद असे म्हणते की प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. आपल्या शहरामध्ये उत्तम नेतृत्व असलेली नेते मंडळी आहेत, त्यामुळे आपल्या शहरात अशा स्पर्धा आयोजित होतात. तुम्ही जर चाकण साईडला गेलात तर तुम्हाला सायकलसाठी ट्रॅक मिळणार नाही, परंतु आपल्या राजगुरुनगरमध्ये सातकरतळ, कोइनकरवाडी, बुट्टेवाडी, पांगरी किंवा पश्चिम पट्ट्यात खूप मोठ्या प्रमाणावर सायकलसाठी मार्ग आहेत. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिघांनी अवघ्या 22व्या वर्षी आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते. त्यातील आपल्या शहराचे सुपुत्र राजगुरू यांच्या वाड्यापाशी सर्व स्पर्धक बसलेले होते. आपल्या शहराचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे सर्वजण उपस्थित होते. कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. सर्वांनी अथक मेहनत घेतली. या सर्वामुळेच कार्यक्रम सुखरूप पार पडला. अशा स्पर्धेने खेडमधील तरुण युवक एकत्र येतात, त्यांच्यात आपुलकी तयार होते, ओळख होते, मैत्री होते. त्यामुळे अशा स्पर्धा भरवणे खूप गरजेचे आहे. ह्या स्पर्धेत ज्या तरुणांनी भाग घेतला त्या तरुणांना सायकल चालवण्याचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. कारण काही मुले दररोज शाळेत अपडाऊन ही सायकलनेच करतात. हा मोठा अनुभव आणि प्रॅक्टिस असल्यामुळेच कुठलीही अनुचित घटना न घडता सायकल स्पर्धा खूप लवकर पार पडली. व्हिडिओमध्ये आपण सायकलपटू पाहू शकता ज्यांनी राजगुरू स्मारकापासून म्हणजे एस टी स्टँडपासून ते पांगरीपासून बुट्टेवाडी, त्याच्यानंतर सातकरतळ, कोइनकरवाडी ह्या रोडने वाळूंजतळ आणि पुढे जाऊन परत राजगुरू स्मारकापर्यंत जवळपास 17 ते 18 किलोमीटर सायकल अतिशय कमी वेळेत चालवली. मुलांनी खूप कष्ट घेतले, खूप जिद्द होती. काहींकडे चांगल्या सायकली नसूनसुद्धा त्यांनी खूप कष्ट घेतले. अशा सर्वांना माझा सलाम आहे. कारण अशा स्पर्धेत आपली सायकल ही पातळ टायरची तसेच उंच टायरची असावी लागते. त्याला गिअर असावे लागतात, त्याचं वजन कमी असावं लागतं, तरच सायकल चांगली चालते. परंतु काहींकडे गिअरच्या सायकली नव्हत्या, साध्या सायकली होत्या, 10 ते 15 हजारच्या सायकली होत्या. अशा सायकलींनीसुद्धा त्यांनी हे अंतर पार केले. सर्व स्पर्धकांना पोहे आणि पाण्याची बाटली मिळत होती. राजगुरुनगर नगर परिषदेने ही खबरदारी घेतली होती, सर्वांना सोय केली होती. सर्व स्पर्धकांना पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट दिले गेल्यामुळे सर्व लोक एक समान झाली होती. कोणी कोणात भेदभाव करत नव्हते, कारण सर्व लोक सारखीच दिसत होती आणि सर्व सायकलपटूच होती. इथून पुढे अशा स्पर्धा प्रत्येक वर्षी आपली नगर परिषद भरवेल अशी सर्वांची अपेक्षा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ मी याच्यासाठी घेतला कारण याच्यातील जे मुले आहेत, जे अंदाजे 15 वर्षाचे आहेत, ती उद्या मोठे होऊन हा व्हिडिओ पाहतील, त्यामुळे त्यांना खूप मोठा आनंद होणार आहे. ह्या उद्देशाने मी व्हिडिओ काढलेला आहे. दररोज आपण 30 मिनटं जरी सायकल चालवली तरी आपले वजन कमी होईल, आपले पोट कमी होईल, अंगातील कोलेस्ट्रॉल कमी होईल, सांधेदुखी कमी होईल, तसेच पायाचे स्नायू हे कडक बनतील. सायकल चालवण्यामुळे आपल्या शरीरात आनंदी केमिकल तयार होतात, त्यामुळे आपण आनंदी राहतो. सायकल चालवणे हा कुठल्याही प्रकारचा कमीपणा नसून सायकल हे फिटनेसचे एक माध्यम आहे. आज जो सायकल चालवतो त्याच्याकडे जग आदराने पाहते. आपल्या नगर परिषदेने ह्या स्पर्धेचे आयोजन अतिशय चांगल्या प्रकारे केले होते. कारण ज्यावेळी सायकलपटू रस्त्यावर सायकल चालवत होते त्यावेळेस दोन्ही साईडनी रस्ता ब्लॉक करून ठेवला होता.
यामुळे मोठ्या गाड्या रस्त्यावर आल्या नव्हत्या. त्याचप्रकारे जेथे टर्न आहेत, जेथे अवघड वळणे आहेत, त्या ठिकाणी माणसाची नेमणूक केली होती, म्हणजे सायकलपटूंना आधीच कळेल की येथे वळायचं आहे. स्पर्धकांना तहान लागल्यावर त्यांना पाणी मिळावे या उद्देशाने सुद्धा काही ठिकाणी पाण्याची सोय केली होती. सर्व स्पर्धकांना पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आणि मेडल वाटण्यात आले. मित्रांनो, ही सायकल स्पर्धा नव्हती तर सायकल रॅली होती. यात कोणी मोठा नव्हता, कोणीही छोटा नव्हता. सर्व स्पर्धक सेम होते. सर्व स्पर्धकांनी अतिशय चांगल्या प्रकारे सायकल चालवली. जवळपास 200 ते 250 स्पर्धकांनी भाग घेतला असावा. जे टॉप 30मध्ये आले होते ते कदाचित खूप अनुभवी सायकलपटू असावेत, परंतु जे त्याच्यानंतर आले होते ते कुठल्याही बाबतीत कमी नव्हते, कारण ह्या स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धक हा चांगलाच होता. स्पर्धेत 3 नंबर ठेवले होते, परंतु जी मुले 4थी 5वी किंवा त्याच्यानंतर आली ती कुठल्याही बाबतीत कमी नव्हती. जी लोक टॉप 10मध्ये आली होती कदाचित त्यांच्याकडे चांगल्या प्रकारच्या सायकली होत्या, पातळ टायरच्या सायकली होत्या किंवा त्यांना खूप मोठा अनुभव होता. सायकल स्पर्धा हे फक्त एक निमित्त असतं, पण खरं कारण म्हणजे सर्व लोक एका ठिकाणी जमतात, एकमेकावर प्रेम होतं, आपुलकी वाढते, जिव्हाळा वाढतं, सामाजिकता वाढते. ह्या स्पर्धेचं असंच वैशिष्ट्य असतं. सर्वांनी एकमेकांमध्ये मिसळावे, सर्वांनी एकमेकांशी ओळख करावी, असाच ह्या स्पर्धेचा उद्देश असतो. मित्रांनो, आपण जर ह्या व्हिडिओमध्ये दिसत असाल तर कमेंट करा आपलं नाव, आपलं गाव, आणि हा व्हिडिओ आपल्या घरातील लोकांना तसेच आपल्या शेजारी पाजारी आणि मित्रांना पाठवा. स्पर्धेत ज्या स्पर्धकांचे नंबर आले होते त्या स्पर्धकांना नगर परिषदेने बक्षीस दिले. ज्या स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला त्यांनी पुढील वर्षीसुद्धा ह्या स्पर्धेत भाग घ्या. सुखदेव यांचं स्मृती शिल्प लावलेलं आहे, तिथे कृपया करून चप्पल संपर्क साधायचा. तुला माहिती आहे का जवळ सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे बघा या ठिकाणी त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवका यांच्या करणे आपण स्पर्धा नव्हती ठेवली तरी सुद्धा या रॅलीमध्ये अत्यंत त्या ठिकाणी स्पीडने जोरात. याही विद्यार्थ्याला विनंती आहे, पांडुरंग बोंबले आपला सन्मान, आपलं कौतुक होत आहे, आपण पुढे येण्यासाठी पुढे यायचे. ज्येष्ठ आहे का? बर बर आहे. आणि असे या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेले पांडुरंग बोंबले नेपाळची रॅली पूर्ण केलेली आहे. वा, टाळ्या वाजून अभिनंदन कर. रॅली अक्रॉस इंडिया ही भारतातील सगळ्यात मोठी रॅली. आपल्या राजगुरुनगरचे भूमिपुत्र दीपक कोराळे आणि त्यांचा मुलगा ओम कोराळे यांनी जगातील पहिली म्हणजे वडील आणि मुलगा असलेली ही पहिली रॅली आहे. त्यामुळे दीपक कोराळे आणि ओम कोराळे यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील कौतुक करायचं, अभिनंदन करायचं. आणि काश्मीर ते कन्या त्यानंतर आता त्यांनी पुरुष गटामध्ये क्रमांक मिळवला पांडुरंग बोंबले, मला वाटतं त्यांचीच मुलगी सृष्टी पांडुरंग बोंबले. ओम कोराळे यांचा आपल्या विनंती आहे, जोरदार टाळ्यांनी तिचं आपण अभिनंदन करायचे. अपघात होऊ नये आणि लहान मुलांना कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये या उद्देशाने राजगुरुनगर नगर परिषदेने अचानकपणे निर्णय अत्यंत चांगला घेतला. सायकल